आजची कहाणी ही पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भरापूर या गावात राहणारे सुभाष साठे यांची आहे. सुभाष यांनी शेतीतून व्यवसाय सुरू करून मोठ्या औद्योगिक स्वरूपाचे उत्पादन केंद्र तयार केले. यामधून एस ग्रो फूड्स या नावाची कंपनी उभारली. सुभाष यांच्या पूर्वजांकडे शेती व्यवसाय किंवा उद्योगधंदा नव्हता, परंतु सामाजिक कार्याची आवड आणि सरपंच म्हणून गावासाठी काम करत असताना त्यांना व्यवसायाची प्रेरणा मिळाली. त्यांनी 10 ते 12 एकर शेतीच्या आधारावर 2000 शेतकऱ्यांशी करार करून स्वीटकॉर्न लागवड सुरू केली. शेतकऱ्यांना कंपनीकडून बियाणे, तांत्रिक मार्गदर्शन तसेच किमान हमीभावाची हमी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास जिंकून सुरुवातीला 3 टन क्षमतेचा प्लांट उभारण्यात आला, जो पुढे वाढवून 15 टन उत्पादन क्षमतेपर्यंत नेलेत. या कंपनीमध्ये मक्याचे दाणे काढणे, ब्लँचिंग, थंड करणे, शॉर्टिंग, पॅकिंग आणि 20 डिग्री तापमानात स्टोरेज अशी प्रक्रिया केली जाते. ही उत्पादने 400 ग्रॅम ते 200 किलो अशा विविध साईजमध्ये पॅक करून विक्री करतात. सुरुवातीला फक्त देशांतर्गत विक्री करत होते, मात्र पुढे त्यांचा मुलगा गौरव साठे याच्या पुढाकारामुळे एक्सपोर्ट सुरू झाला आणि ही उत्पादने सौदी अरेबिया, दुबई, युरोपसह 6 ते 7 देशांमध्ये पोहोचवतात. स्वीटकॉर्न सोबतच मटार, मिक्स व्हेजिटेबल्स, फ्लावर, मेथी क्यूब, मँगो पल्प, सीताफळ पल्प अशी उत्पादनेही परदेशात निर्यात करतात. त्यांच्या मते भविष्यातील मोठे बाजारपेठ म्हणजे ऑर्गॅनिक आणि रेसिड्यू फ्री शेती आहे. त्याचबरोबर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी अकाउंटिंग हे मुख्य आधारस्तंभ असल्यामुळे त्यांचा दुसरा मुलगा तेजस साठे हा अकाउंट्स, टॅक्स व डॉक्युमेंटेशनची जबाबदारी सांभाळतो. आज त्यांच्या एस ग्रो फूड्सचा वार्षिक टर्नओव्हर 14 ते 15 कोटी रुपयापर्यंत पोहोचला असून त्यांना 2 ते 3 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. त्याचबरोबर त्यांच्या या प्रवासातून शेतकऱ्यांना रोजगार, हमीभाव आणि बाजारपेठ मिळाली, तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगतात. तर सुभाष साठे यांची ही कहाणी दाखवते की योग्य दृष्टी, प्रामाणिकपणाने धाडस असेल तर शेतीवर आधारित उद्योग उभा करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही नाव मिळवता येते. तर तुम्हाला अशाच प्रकारच्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच उद्योग मंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.